मेष ते मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन कसे असते? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मेष ते मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन कसे असते, कोणत्या कारणांमुळे विवाह जीवनात अडचणी येतात आणि कसे वैवाहिक जीवन सुखकर बनवता येईल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन कसे असते. पण त्याआधी जर तुम्हाला ही लक्ष्मी मातेचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. 1. मेष राशी. मेष राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्यतः चांगले असते. त्यांच्या विवाहाचे स्वामी स्वयंपणे शुक्र आहेत आणि त्यांचे जीवनसाथीही प्रामाणिक असतात. त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी या कारणामुळे येऊ शकतात की हे लोक खूप चंचल असतात आणि आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल तसेच नात्यांबद्दल जास्त गंभीर नसतात. जे जबाबदारी आहे ते योग्य वेळी पार पाडत नाहीत, यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. परंतु सर्वसाधारणपणे पाहिले तर मेष राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असते. 2. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सरासरी असते. वृषभ राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन कधी वर कधी खाली होत राहते. वृषभ राशीच्या व्यक्तींचे पती किंवा पत्नी यांच्याबरोबर प्रेम असते, जिव्हाळा असतो, परंतु त्यांच्या जोडीदाराच्या बुद्धिमत्तेचे स्तर त्यांच्या स्वतःच्या स्तराशी जुळत नाही. त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या त्यांच्या अतिसंवेदनशीलतेमुळे येऊ शकतात. हे खूप संवेदनशील असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना त्रास होतो आणि त्यांचा इगो लवकर दुखावला जातो. छोट्या गोष्टींना मोठे करू नका, तुमचे वैवाहिक जीवन चांगले होईल. 3. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन साधारण असते. त्यात खूप चढउतार असतात. कधी जीवनसाथीबरोबर संबंध खूप चांगले असतात तर कधी खूप वाईट. मिथुन राशीच्या पती किंवा पत्नी कधी कधी अहंकारी असू शकतात. या अहंकारामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. 4. कर्क राशी. कर्क राशी अत्यंत भावुक, संवेदनशील आणि इमोशनल राशी आहे. कर्क राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्यतः खूप चांगले नसते. सप्तम भावाचा स्वामी आणि अष्टम भावाचा स्वामी शनी असल्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यांच्या जीवनसाथीच्या विचारांशी त्यांचे विचार जुळत नाहीत आणि त्यांची विचारसरणी एकमेकांपेक्षा खूप वेगळी असते. त्यामुळे त्यांना असे वाटते की त्यांच्या पती किंवा पत्नीने जितके लक्ष द्यायला पाहिजे तितके लक्ष दिले जात नाही. 5. सिंह राशी. सिंह राशी डोमिनेटिंग आणि पजेसिव्ह राशी आहे. प्रेम आणि विवाहाच्या बाबतीत त्यांचे जीवन ठीकठाक असते. सुरुवातीला त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगले नसते, कारण ते आपल्या पती किंवा पत्नीवर खूप शासन करू इच्छितात, ज्यामुळे समायोजन होऊ शकत नाही. मात्र पुढे जाऊन हळूहळू त्यांचे जीवन सुधारत जाते. विशेषतः लग्नाच्या 2 वर्षांनंतर सिंह राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले होते. विवाहात शासन नसून समर्पण असते आणि ही गोष्ट समजून घेतली तर त्यांच्या जीवनात सुधारणा होऊ शकते. 6. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुरुवातीला खूप खराब असते. जरी हे लोक खूप विचार करून, सगळे कॅल्क्युलेट करून विवाहाचा निर्णय घेत असले तरी सुरुवातीला त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात. मात्र हळूहळू त्यांच्या प्रयत्नांमुळे हे जीवन सुधारते. कन्या राशीचे लोक साधारणपणे पैसा, संपत्ती आणि समृद्धी पाहून लग्न करतात, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी मिळतात पण भावनिक अटॅचमेंट मिळत नाही. यामुळे त्यांना थोडी त्रासदायक परिस्थिती अनुभवावी लागते. त्यांचा जीवनसाथी त्यांना खूप प्रेम करतो, पण कामात, प्रोफेशनमध्ये आणि करिअरमध्ये व्यस्त असल्याने त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे पती-पत्नीमधील बॉन्डिंग तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो.
लग्न चालू राहते, पण दोघेही आपापल्या स्तरावर जीवन जगत राहतात. कन्या राशीच्या लोकांना असे सांगावेसे वाटते की लग्न प्रेम आणि भावना यावर आधारित असावे, कॅल्क्युलेशनवर नव्हे. म्हणून विचारपूर्वक विवाह केल्यास ते तुमच्यासाठी खूप चांगले होईल. 7. तुला राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्यतः खूप चांगले नसते. ते सतत भटकत राहतात आणि इथे तिथे प्रेम शोधत राहतात. ते नेहमीच आपल्या स्वातंत्र्यावर कोणताही बंधन नसावा असे इच्छितात आणि यात स्वतंत्र राहण्याच्या सवयीमुळे त्यांना समस्या होतात. त्यांच्या जीवनसाथीला सामान्यतः परिस्थितीशी चांगले जुळवून घेता येते. तुला राशीच्या लोकांचा जीवनसाथी सहसा चांगला असतो आणि कोणत्याही परिस्थितीत समायोजन करू शकतो, त्यामुळे जीवन चांगल्या प्रकारे चालत राहते. परंतु तुला राशीच्या लोकांनी आपल्या वैवाहिक जीवनात प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होऊ नये याची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. 8. वृश्चिक राशी चंद्राच्या दृष्टीने सर्वात कमजोर राशी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन साधारण असते. हे आणि त्यांचे जीवनसाथी आपापल्या कामात व्यस्त असतात. हे लोक आपल्या करिअरमध्ये व्यस्त असतात आणि त्यांचा जीवनसाथीही त्यांच्यासाठी वेळ काढू शकत नाही. दोघेही एकाच घरात राहतात, पण जो अटॅचमेंट असावा तो वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये सहसा नसतो. एकूणच त्यांचे जीवन ठीकठाक चालते, पण वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये 2 विवाह होण्याची शक्यता किंवा विवाहात पती-पत्नीला सोडून देणे किंवा ॲडजस्टमेंट न होणे अशा परिस्थितींची शक्यता अधिक असते. डिव्होर्स न होऊनही ते वेगळे राहतात. यामुळे एकत्र राहूनही त्यांना दीर्घकाळ विभक्त होण्याची परिस्थिती अनुभवावी लागते. 9. धनु राशी ही बृहस्पतीची राशी आहे आणि खूप मजबूत राशी मानली जाते. धनु राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्यतः चांगले असते. जरी त्यांच्या जीवनसाथीबरोबर विचार जुळत नाही, तरी त्यांचे वैवाहिक जीवन उत्तम चालते. धनु राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात, पण तरीही जीवनसाथीबरोबर विचारांची एकरूपता नसते. त्यांच्या समायोजनाची क्षमता खूप चांगली असते, त्यामुळे धनु राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले असते. धनु राशीच्या लोकांनी आपला आक्रमकपणा कमी करावा, रागावर नियंत्रण ठेवावे आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण टाळावे. जर त्यांनी आपला आक्रमकपणा कमी केला तर त्यांचे वैवाहिक जीवन खूपच उत्तम होईल. 10. मकर राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सरासरी असते. सुरुवातीला त्यांच्या लग्नात कधी कधी अडचणी येऊ शकतात आणि लग्न तुटण्याची वेळही येऊ शकते, पण हे फक्त सुरुवातीलाच घडते. जर लग्नानंतरचा पहिला वर्ष निभावून घेतले तर बाकीचे जीवन खूप चांगले जाते. त्यांचा जीवनसाथी समजूतदार आणि संवेदनशील असतो, त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात सामान्यतः सर्व काही चांगले चालते. मकर राशीच्या लोकांची समस्या अशी आहे की ते आपल्या वैवाहिक जीवनात डॉमिनन्स किंवा शासन करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे अडचणी निर्माण होतात. अन्यथा त्यांना चांगला जीवनसाथी मिळतो आणि त्यांचे वैवाहिक जीवन एकूणच चांगले असते. 1. कुंभ राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्यतः खूप चांगले नसते. ते आपल्या जीवनसाथीशी प्रेम करतात, पण वैवाहिक जीवनात तालमेलाचा अभाव असतो. तालमेलाच्या समस्या खूप जास्त असतात आणि कधी कधी ते दुसऱ्याशी लग्न करतात पण जोडले पण कुठेतरी दुसरीकडे असते, यामुळे देखील समस्या निर्माण होतात. कुंभ राशीचे लोक प्रॅक्टिकल जीवन जगायला इच्छित नाहीत. ते बहुतेक वेळा तत्त्वज्ञानात गुंतलेले राहण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे जीवनसाथीशी त्यांच्या समस्या निर्माण होतात. साधं व्यावहारिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गोष्ट तत्त्वज्ञानात घालू नका, तरच तुमच्यासाठी चांगले होईल.
कुंभ राशीच्या लोकांना असा जीवनसाथी मिळतो जो त्यांची खूप काळजी घेतो आणि त्यांना खूप सपोर्ट करतो. 1-2 मीन राशीला ज्योतिषशास्त्रात सर्वात परफेक्ट राशी मानले जाते आणि मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्यतः चांगले असते. त्यांचा जीवनसाथी समजूतदार आणि प्रामाणिक असतो. जर त्यांच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येतात तर त्या फक्त पैशाच्या अभावामुळे येतात. कदाचित गरजेच्या वेळी पैसा नसेल किंवा जीवनसाथीला सपोर्ट देणे शक्य होणार नाही. जर तुमची आर्थिक स्थिती थोडीफार ठीक असेल आणि तुम्ही सपोर्ट करू शकलात तर तुमचे वैवाहिक जीवन चांगले जाईल. मीन राशीचे लोक स्वतःही लग्न करण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप विचार करतात आणि बहुतेक वेळा आपल्या इच्छेने विवाह करतात. त्यांना जबाबदार आणि समजूतदार जीवनसाथी मिळतो, त्यामुळे सामान्यतः मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम असते. ही सर्व माहिती जनसामान्यांच्या रुची लक्षात घेऊन दिली जात आहे. ज्योतिष आणि धर्माच्या उपायांना तुमच्या आस्थेप्रमाणे वापरा. या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगली सल्ला देणे आहे, यावर आम्ही कोणताही दावा करत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.